नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे काही 10 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यातील पोरबंदर येथे झाला? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मध्य प्रदेश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी प्रतापगड, ऑप्शन सी शिवनेरी, ऑप्शन डी सिंहगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. प्रश्न क्रमांक 4. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन ए रवींद्रनाथ दत्त, ऑप्शन बी ईश्वरचंद्र विद्यासागर, ऑप्शन सी रामकृष्ण दास, ऑप्शन डी नरेंद्र शर्मा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्रनाथ दत्त. प्रश्न क्रमांक 5. सुभाषचंद्र बोस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए लोकमान्य, ऑप्शन बी नेताजी, ऑप्शन सी सरदार, ऑप्शन डी देशबंधू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नेताजी. प्रश्न क्रमांक 6. महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय होते? ऑप्शन ए मोहनदास करमचंद्र गांधी, ऑप्शन बी मोहनलाल गांधी, ऑप्शन सी मोहनदास हरिलाल गांधी, ऑप्शन डी करमचंद्र मोहन गांधी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मोहनदास करमचंद्र गांधी. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट मिळवली होती? ऑप्शन ए अर्थशास्त्र, ऑप्शन बी भौतिकशास्त्र, ऑप्शन सी जीवशास्त्र, ऑप्शन डी रसायनशास्त्र. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अर्थशास्त्र. प्रश्न क्रमांक 8. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव काय होते? ऑप्शन ए बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन बी गंगाधर बाळ टिळक, ऑप्शन सी बाळकृष्ण गंगाधर टिळक, ऑप्शन डी गंगाधर रामचंद्र टिळक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 9. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी बिहार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात. प्रश्न क्रमांक 10. रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या उपाधीने प्रसिद्धपणे संबोधले जाते? ऑप्शन ए नेताजी, ऑप्शन बी गुरुदेव, ऑप्शन सी लोकमान्य, ऑप्शन डी महात्मा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा.